नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल गोल गळा कशा प्रकारे स्टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला येथे आपण सर्व साइडनी अस्तर आणि मेन फॅब्रिकला पिना लावून घेणार आहोत, जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित राहील, इकडे तिकडे सरकणार नाही। अशा प्रकारे इथे आपण पिना लावून घ्यायच्या आहेत। जर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकला पिना लावल्या तर आपला गळा इकडे तिकडे सरकणार नाही आणि आपल्याला शिलाई करताना ही सोपे जाईल। अशा प्रकारे आपण इथे गळ्याच्या साइडनी अस्तरवरती गोल राऊंड मध्ये टिप्पा टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे जे मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे गोल गळ्याच्या राऊंड मध्ये कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे सर्व पिना आहे ते काढून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण इथे सर्व बाजूने कात्रीच्या साहाय्याने इथे नॉच टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथे गळा पलटी करणार आहोत, अस्तर आतल्या बाजूने पलटी करणार आहोत। त्यासाठी इथे मी गोल राऊंड मध्ये सर्व साइडनी नखाच्या साहाय्याने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी ब्लाऊजची फिनिशिंग आपली व्यवस्थित येईल आणि अस्तर ही बाहेर दिसणार नाही। अशा प्रकारे आपण आता इथे गोल राऊंडला टिप मारून घेणार आहोत। त्यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही साइडने आपण येथे शिलाई करून घेणार आहोत, जेणेकरून आपले अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित साफ फिनिशिंग मध्ये बसले जाईल, कुठेही झोळ येणार नाही। अशा प्रकारे आपण इथे स्टिच करून घेणार आहोत। येथे आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून टाकणार आहोत। दाखवल्याप्रमाणे इथे आपण जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेणार आहोत। थोडेसे कापड इथे जास्तच ठेवायचे, कारण थोडं जर आपला जो कापड आहे तो इकडे तिकडे सटकण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो, कटिंग करतो त्यावेळेस इथे थोडा एक्स्ट्रा कापड ठेवायची। त्यानंतर इथे आपण एक डागटीप टाकून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे गोल गळा आलेला आहे। त्यानंतर आपण इथे डाच पाठीण बॅक चे डाच टाकून घेणार आहोत।
येथे आपण क्रॉस पट्टी जॉईंट करणार आहोत। त्यासाठी मी येथे अस्तरचे कापड आहे ते 1.5 इंचाची पट्टी तयार केलेली आहे। पाठीमागचा जेवढा भाग असेल तेवढ्या साईडची आपण इथे पट्टी तयार करून घेणार आहोत। एका साईडने ती पट्टी दुमडून घ्यायची आहे। त्यानंतर येथे अशा प्रकारे पाठीमागचा भाग ठेवून त्यानंतर वरती इथे थोडंसं क्रॉस कट करून घ्यायचं, जेणेकरून आपले ब्लाऊज पाठीमागून उचलला जाणार नाही। अशा प्रकारे आपण इथे पट्टी जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपण आतल्या साईडनी पट्टी दुमडून 5 नंबरची शिलाई येथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण येथे हात शिलाई करून ती 5 नंबरची पट्टी उसवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला गोल गळा तयार झालेला आहे। जे काही एक्स्ट्राचे कापड असेल ते आपण अशा प्रकारे कट करून घेऊ शकतो। येथे बॅक साईडला डिझाईन तयार करायची आहे। त्यासाठी मी येथे एक कापड 2 कापड घेतलेले आहेत, काठच आहे। काठावरतीच आपण येथे डिझाईन तयार करणार आहोत। अस्तर आणि जे काठ आहे अशा प्रकारे आपण इथे तयार करून घेणार आहोत। इथे आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। आपण इथे गळ्यावरती ठेवून गळ्या पाहायचा आहे किती लांब आहे तो। त्यानंतरच आपण इथे अशा प्रकारे आकार देऊन कट करून घ्यायचा आहे कपडा। इथे पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी पंचकोनी पानाचा आकार तयार केलेला आहे। त्यानंतर इथे आपण उलट्या साईडनी तिन्ही साईडने आपण इथे टिपा मारून घेणार आहोत आणि जी एक साईड आहे तिथून आपण उलटा करून पानाचा आकार उलटा करून घेणार आहोत। टोक येण्यासाठी आपण कात्रीच्या साहाय्याने येथे उलटा करून घेतल्याच्या नंतर आतमध्ये कात्री घालून व्यवस्थित टोक तयार करायचे। त्यानंतर वरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर येथे आपण लटकनची दोरी लावणार आहोत। अशा प्रकारे आपण येथे दोरी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण येथे 3 इंचाचे अंतर ठेवून ही पट्टी इथे जोडणार आहोत।
अशा प्रकारे आपले बॅगचे दोरी डिझाईन मध्ये जॉईंट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट